नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलोय बॉर्डर रांगोळीचा अजून एक प्रकार। हो, बॉर्डर रांगोळी ही रोजच्या रोज काढण्यात येणारी रांगोळी आहे आणि आपल्यासारख्या फ्लॅट सिस्टममध्ये राहणाऱ्या लोकांकडे रोजच्या रोज कुठे रांगोळी काढली जाते, तर मग हा एक उत्तम ऑप्शन आपल्या सगळ्यांसाठी। चला तर मग सुरू करूया। खूप साऱ्या रांगोळ्या बनवल्यानंतर माझ्याकडे काही स्क्रॅप उरतात आणि त्या स्क्रॅप असे असतात, छोट्या छोट्या पीसेसमधले अगदी छोटे छोटे तुकडे। हे सर्व एकाच मायक्रोनच्या शीटचे आहेत बरं का। तुम्ही इथे पाहू शकता की एक मोठी रांगोळी कट झाल्यानंतर काहीशी अशी OHP शीट राहते आणि त्या OHP शीटचं काय करायचं म्हणून मी एकदा विचार करत बसले असताना मला एक मस्त अशी आयडिया भेटली आणि ती म्हणजे मी इथे काय केलं, माझा उंबरठा मेजर केला। जवळपास तो 90 सेंटीमीटर इतका आहे आणि म्हणजेच एक आपण पूर्ण मोठी स्केल आपण 3 वेळा काउंट केल्यानंतर मला मिळाली। मग मी काय केलं, 90 सेंटीमीटरची एक पट्टी बनवून घेतली, अगदी स्टार्ट टू एंड एकच। आणि त्याची जी हाईट आहे ती कॉमन ठेवली, जी कॉमन सगळीकडे मला अवेलेबल मिळाली, म्हणजे ती म्हणजे 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटरचा हाईट घेतली आणि एक 90 सेंटीमीटरची पट्टी मी एकत्र बनवून घेणार आहे। आता ती कशी बनवायची किंवा स्टिक करण्यासाठी मी इथे काय वापरलं आहे, तुम्ही फेविबॉन्ड वापरू शकता। मार्केटमध्ये बरेच असे ग्लू आहेत, क्विक आहे त्याच्याने तर एकदम मस्त स्टिक होईल, पण मी इथे ग्लूगनचा वापर करत आहे। आय थिंक जे आर्टिस्टिक लोक आहेत, ज्यांच्या घरी ग्लूगन आहे त्यांना माहिती आहे ह्याचा वापर कसा करायचा आहे। त्याच्या ग्लूला तुम्हाला हात लावायचा नाही आहे, गरम असताना त्याच्या बॉडीला हात लावायचं नाही आहे, काळजी घ्यायची ग्लूगन वापरताना। माझं सवय झाली आहे मला ग्लूगन वापरायची आणि म्हणूनच मी इथे पूर्ण एकसर पट्टी स्टिक करून घेत आहे। म्हणजे माझे जे जेवढे पण छोटे छोटे तुकडे मी कट करून घेतले ते पूर्ण एका पट्टीमध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे 90 सेंटीमीटर लेंथ आणि हाईट त्याची 12 सेंटीमीटर अशा एक संघ मी त्याची एक पट्टी बनवून घेतली आहे। आता पट्टी बनवल्यानंतर करायचं काय, पट्टी बनवून झाली की तुम्हाला एक अशी काहीशी अशी एक पूर्ण लांबसर अशी पट्टी भेटून जाईल, है ना। मग आपली सेम मेथड फॉलो करायची आपल्याला। आपलं मिश्रण बनवायचं आहे 50-50%चं, 50% पाणी आणि 50% फेविकॉल MR मी इथे घेतला आहे। त्याला मिक्स केलं व्यवस्थित आणि ते मी आता इथे काय करणार आहे, आपल्या त्या पट्टीवर लावून घेणार आहे। लावताना काय काळजी घ्यायची, काय करायचं हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगत आलेली आहे। प्लेन सगळीकडे एक समान असा भाग तुम्ही लावून घ्यायचा राऊंड ब्रशने आणि मी इथे 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये करणार आहे, एक रेड ऑरेंज, वरच्या साईडला रेड ऑरेंज असे 2 कॉम्बिनेशन घेतलेत आणि खालच्या साईडला एक कॉमन येल्लो कलर घेणार आहे। तर अरे 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 मी रेड नंतर लगेच येल्लो पण टाकून घेतला का, ठीक आहे। आता मी दोन्ही झटकून घेईल आणि ही रांगोळी मला परत वापरता येणार नाही, कारण ही रांगोळी मला जेव्हा मी झटकेल ना तेव्हा दोन्ही रांगोळी एकत्र पडतील। असं नव्हतं करायला हवं होतं, बट स्टील ठीक आहे। हे जेव्हा जेव्हा आपण नवीन नवीन कोणती गोष्ट करून बघतो ना पहिल्यांदा, तेव्हा आपल्याला खरंच आयडिया येत नाही आणि आपलं कधी कधी डोकं चालत नाही, पण ठीक आहे। मी इथे प्रयत्न केला की पुढचे माझे सगळे व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवावे। तुम्ही असं करू नका, पहिल्यांदा एक कलर घ्या आणि नंतर दुसऱ्या कलरची लेअर चढवा। आता बघा, मला ना छोटा छोटा पॅच घ्यायला पाहिजे होता, कारण जास्त पॅच घेतल्याने फेविकॉल त्या पॅचमध्ये लागला गेला नाही आणि जिथे जिथे फेविकॉल नाही लागला गेला ना तिथे तिथे रांगोळी अजिबात स्टिक होत नाही, तिथे फक्त आणि फक्त गॅप राहतात। तिथे बघा ऑरेंजमध्ये पण खूप मोठा गॅप राहिला आहे ना, कारण तिथे फेविकॉल नाही लागला गेला। अशी बघा मी रेड ऑरेंजचा पहिला लेअर मारून घेतला, हा बघा किती व्यवस्थित लागला आहे ना, कारण तिथे फेविकॉल व्यवस्थित लागला गेला असेल। आता मी काय करणार आहे, खालची बाजू म्हणजेच येल्लोचा पण पहिला लेअर मारून घेतला आहे। आता मी इथे दुसरा लेअर मारते। पहिला लेअर आणि दुसरा लेअरच्या मध्ये ॲज युजल 20 to 15 मिनिटचं अंतर ठेवायचं आहे, व्यवस्थित सुकवायला द्यायचं। हा दुसरा लेअर मारून झाल्यानंतर बघा आपली पट्टी एकदम सुंदर बॅकग्राऊंडने, रांगोळीच्या बॅकग्राऊंडने रेडी झालेली आहे। तर आता काय करायचं, आता दोन्ही लेअर असे मारून घ्यायचे कलरचे, मग आपल्याला एक संघ अशी पट्टी मिळेल ज्याचं कॉम्बिनेशन असेल रेड ऑरेंज रेड असं कॉम्बिनेशन असलेली आणि खाली एक संघ येल्लो। आपण जसं बॉर्डर करण्यासाठी बॅकग्राऊंड देतो अगदी तसं, फक्त इथे फरक काय आहे, तिथे आपण व्हाईट रांगोळी वापरतो, मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलरने डिझाईन करून घेतली आहे। सिम्पल आहे। आता मी ठेवणार कशी, फोल्ड करणार, रबर बँड लावणार आणि एका साडीच्या बॉक्समध्ये ठेवून देणार, जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचा वापर करणार। आहे की नाही सोपी, सुंदर आणि अगदी लवकरात लवकर होणारी बॉर्डर रांगोळी। बघा माझ्या उंबरठ्यावर जेव्हा मी हिला अरेंज केली तेव्हा ती किती सुंदर आणि आकर्षित दिसतीये ते।
आहे ना ही छान सोपी आणि लवकर होणारी बॉर्डर रांगोळी? तुम्हीही अशी बॉर्डर रांगोळी बनवून बघा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, काही डाऊट्स असतील, आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की विचारा. आमचा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओज, रेडीमेड रांगोळी बनवण्याची आमचे स्टेप्स आणि स्क्रॅपपासून अगदी राहिलेल्या OHP शीटपासून बनवण्यात आलेली ही बॉर्डर रांगोळी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि भेटूया अशाच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. धन्यवाद.